चमचाभर पाणी गरम करायचं म्हणजे गॅस लागला. आणि जर तुम्ही आकाशाला वर वर त्याच्या किमती नेत असाल तर बाकीच्यांनी काय करायचं. तर गॅस आजचा उद्यावर ढकलून चालणार नाहीये. जे आहे त्याला ऍग्री व्हायचं नेहमीप्रमाणेच. गृहिणीचा प्रश्न आहे, त्यांच्या आर्थिक याच्यावरती पुन्हा ताण येतो ना, तर नक्कीच कमी व्हायला हवे. सर्वसामान्य जनतेची जेवणाची थाळी आता महागणार आहे. नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. एकीकडे जिथे महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्यातच आता LPG सिलेंडरची प्राइस सुद्धा वाढलेली आहे आणि ही दरवाढ 50 रुपयांनी झालेली आहे, ज्यामुळे साहजिकपणे या दरवाढीचा फटका कुठे ना कुठे सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. आम्ही सध्या नागपूरच्या एका बाजारपेठेत जाणून घेऊया नागरिकांशी की याबाबत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि सरकारकडे त्यांची काय मागणी आहे. तुम्ही का सांगू बाई, घरचे लोक आणते बाई, मी नाही आणत. मग नाही आणत, मी नाही. पण आता रेट तर वाढला तर तुम्हाला फटका तर बसेल. काय त्या फटका मला समजत नाही. मी अंपड गवार आहे म्हणून नाही समजत बाई. नाही, सिलेंडरचे रेट वाढले तर नाही कळतं तुम्हाला. अगं तुम्ही भरतच नाही ना. माझे घरचे लोक भरते, मी दुकानात निर्भर राहतो. सिलेंडर वाढल्याने सगळ्यांच्यावर परिणाम तर होतोच आहे आणि अचानक दरवाढ केल्यानंतर लोकांचं प्लॅनिंग बदलतं. अचानक घरामध्ये जर काही फंक्शन आहे तर आपण आधीपासून प्रोव्हिजन करतो. दुसरीकडे आपले डायव्हर्शन्स असतात, त्यावेळेला तुम्ही स्टॉक केलेला नाही आहे आणि एकदम 5-6 सिलेंडर काही फंक्शन जर तुम्हाला घ्यायचे आहे तर तो फटका तर अजून जोरदार आहे. मग आता तुम्ही कसं नियोजन करणार आहे? सिलेंडरचे रेट्स तर वाढले तर तुमची प्लॅनिंग कशी असणार आहे? आता करावं तर लागेलच ना. जो रेट आहे त्याच्याप्रमाणे हे रेग्युलर इसेन्शियल्स मध्ये आहेत आपल्या गोष्टी. तर गॅस आजचा उद्यावर ढकलून चालणार नाहीये. जे आहे त्याला ऍग्री व्हायचं नेहमीप्रमाणेच. सरकारकडून काय मागणी आहे? सरकारला काय मागणी? त्यांनी सगळ्या समाजाला बघून तुम्ही 50 रुपये गरीब माणसाकरता खूप आहे, श्रीमंतांकरता 50 म्हणजे काही नाही आहे, पण मेजर पॉप्युलेशन ही तुमची बिलो पॉवर्टी लेन आहे, त्यांच्या दृष्टीने 50 रुपये खूप आहे. गॅस सिलेंडरचे रेट वाढलेले आहेत, तुम्ही काय सांगाल? गॅस सिलेंडरचे रेट वाढलेले आहेत, तुम्ही काय सांगाल? काही रेट तर सगळ्यांचेच वाढले. इकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करता आणि तिकडनं भावांकडनं पैसे घेता. आज सिलेंडरचे भाव 850-1200 असं घेतात. सर्वसाधारण माणूस नाहीच घेऊ शकत. आणि जो बिझनेसमॅन आहे, वाटतं आपल्याला की बिझनेस खूप चालतो, पण त्याच्या मागची त्याची मेहनत, त्याचं भांडवल किती असतं आणि त्याच्या हातात किती पडतं. जर का महागाई इतकं वाढवाल तर काय, आज सोनं किती वाढलेलं आहे, कोण घेऊ शकतं मला सांगा? फक्त कारवाले, ज्यांच्याजवळ नंबर 2चा आहे ते. मग सर्वसाधारण लोकांनी काय करायचं? जर का तो सिलेंडर नाही घेऊ शकत तर तो सोनं काय घेईल, हो ना? आणि प्रत्येक गोष्टीतच तुम्ही सगळं वाढवलेलं आहे, तर कसं होईल ना? काही तर सरकारने याच्यावर ऍक्शन घेतात. संसदेत सगळे मुद्दे मांडतात, पण काय पेपरवर्क असतं, व्यवहारात ते कधीही फॉलो होत नाही. म्हणून ते फॉलो व्हावं असं आम्हाला वाटतं की कमी तरी करावे. आजी, तुम्ही आतापर्यंत इतका काळ बघितलेला, तुम्हाला एकदम तुम्ही बघितलं असेल आधी काय रेट्स होते आणि आता काय रेट्स आहेत. तुम्ही इतका चेंज बघताय आणि आता जी रेट्स आहे त्यावरून तुम्ही सुद्धा म्हणत असाल की हे काय बाबा रेट, काय सांगाल तुम्ही? नाही, मी हेच सांगेन की सकाळी उठल्यापासून ज्या वस्तूची गरज आहे आणि ज्याच्यापासून अडतंय, की साधं एक चमचाभर पाणी गरम करायचं म्हणजे गॅस लागला. आणि जर तुम्ही आकाशाला वर वर त्याच्या किमती नेत असाल तर बाकीच्यांनी काय करायचं. आणि बाकीच्यांनी कुठे जायचं, कोणाला घराने सांगायचे, घराने सांगून त्याचा इफेक्ट किती होतोय हे महत्वाचं आहे. आम्ही लाख सांगू, पण त्याच्यावर काही रिॲक्शन तर नाहीच आहे. ऍक्शन मला हेच म्हणायचं आहे. पण एवढे जेव्हा तुम्ही रेट वाढवता, बाकीच्या गोष्टीचं तुमचं सगळं प्लॅनिंग असतं. वाढवता म्हणजे काय, आमच्याचकडनं उकळता ना सगळ्याच प्रकारे, म्हणजे टॅक्सच्या आणि बिलाच्या टॅक्स, त्याला काही लिमिटच नाही. मला हे म्हणायचं की राजकारण जे लोक आहेत ते टॅक्स भरतात का? त्यांचा व्यवहार कोण बघतं? त्यांचं जे आपण सर्वसाधारण लोक असतात, जसं इन्कम टॅक्स आहे, मोबाईलचे बिल आहे, सगळ्या मुलांचा खर्च आहे, सगळ्यांचा आहे, मग त्यांचं कोण बघतं? ते आपल्याला हिशोब देतात का? आपल्याकडनं हिशोब मागतात, आपण भरलंच पाहिजे अशीही जबरदस्ती करतात. आज सर्वसाधारण माणूस साधे प्लेट नाही बदलू शकत आहे.
आणि जर का ॲटोचं प्लेट बदलतो, नंबर प्लेट बदलतो, तर त्याला 300 600 रुपये तुम्ही घेता. का घेता? काय काय कारण काय आहे? हाच तर खर्च जास्तीचा आहे ना मॅम, तो कमी करायला पाहिजे. आणि इलेक्शनच्या वेळी हे का आम्हीच दाखवणे, आम्हीच नाही तर काय योजना काढणं म्हणजे आम्हीच आहे. तुमचा हेतू साध्य झाला, करणार आहे आम्ही, करतो आहे, जमा होणं याला अर्थ नाही आहे ना. हे महत्वाचं आहे आणि मुद्द्याचं आहे. तरी होतात का है ना, तेच तर. किती वाटले आहे पैसे? 50 रुपये वाढलेले. हो का. आणि सबसिडी? सबसिडीच्या याच्यात पण वाढ झाली. हो. मी तर काही नाही बोलू शकत त्याच्यावर. नाही बोलू शकत. सरकारच्या विरोधात काय बोलायचं आहे? त्यांना जे पटतं ते बरोबर व्यवस्थित चालून राहिलं आहे. ठीक आहे. द्यायला नकोच आहे, जे आहे ते ठीक आहे, वाढायला तर नकोच होते. 50 रुपये पण वाढलेले आहे. हो, 50 रुपयांनी वाढले. आता 904 905 काहीतरी झालेले आहेत. ते वाढायला नकोच होते. असे प्रत्येक गोष्टीत वाढूनच राहिले आहे. कारण सरकारकडे काय मागणी आहे? मागणी काय कमी व्हायला पाहिजे, तेच म्हणून आपण कमी व्हायला पाहिजे. कारण गृहिणीचा प्रश्न आहे, त्यांच्या आर्थिक याच्यावरती पुन्हा ताण येतो ना, तर नक्कीच कमी व्हायला हवे. सरकारकडून काय मागणी आहे? नक्कीच कमी करायलाच हवे. तर ही होती सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया. आता याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र.